नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इतिहास या विषयाची काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तुम्हाला ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, बेहरामजी मलबारी यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथे 1853मध्ये कोणत्या कुटुंबात झाला? तर या ठिकाणी पारसी कुटुंबात झाला. इंडियन स्पेक्टर हे साप्ताहिक कोणाचे आहे? तर बेहरामजी मलबारी यांचे आहे. दयामल गिद्दामल यांच्या मदतीने मुंबई येथे सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी यांचा मृत्यू केव्हा झाला? तर 1912. बुद्धिप्रामाण्यवाद यांचा पुरस्कार करणारे विचारवंत कोण? तर गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू येथे कोणत्या वर्षी झाला? तर 14 जुलै 1856. नंतरचा प्रश्न आहे आपला, गोपाळ गणेश आगरकर मॅट्रिक केव्हा उत्तीर्ण झाले? तर 1875 साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीने गोपाळ गणेश आगरकर यांनी पुणे येथे कोणत्या शाळेची स्थापना केली? तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. केसरीचे आद्य संपादक कोण? तर केसरीचे आद्य संपादक गोपाळ गणेश आगरकर हे आहे. केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लोकमान्य टिळक. मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर मराठा वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते. केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर केसरी हे मराठी भाषेत होते. मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आगरकरांनी कोणते कार्य केले? तर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. नंतरचा प्रश्न आहे, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर. आगरकर व टिळक यांच्या मते आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा यांचा वाद होऊन आगरकरांनी केसरीचे संपादकपद सोडून कोणते वृत्तपत्र लोकजागृतीसाठी सुरू केले? तर सुधारक. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार हे कोणत्या वृत्तपत्राचे घोषवाक्य होते? तर सुधारक. जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोण? तर गोपाळ गणेश आगरकर. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणाचे? तर गोपाळ गणेश आगरकर. वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण इत्यादी ग्रंथाचे लेखन कोणी केले? तर गोपाळ गणेश आगरकर. अकोला येथे वराड समाचार या वृत्तपत्रात लेखन कोणी केले? तर गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू केव्हा झाला? 17 जून 1885. पंडिता रमाबाई यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील गंगापूर या गावी केव्हा झाला? तर 23 एप्रिल 1858. पंडिता रमाबाई यांचे पूर्ण नाव काय? रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे. पंडिता रमाबाई यांचे आई वडील कोणत्या वर्षी मृत्यू पावले? तर रमाबाई जेव्हा 16 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे आईवडील मृत्यू पावले. पंडिता रमाबाई आपले बंधू श्रीनिवास यांच्यासोबत कोणत्या ठिकाणी जाण्याचा निर्धार घेतला? तर तीर्थयात्रेला. 6 वर्षाच्या भारत भ्रमणानंतर पंडिता रमाबाई कलकत्त्यात दाखल झाल्या. तेथे त्यांनी आपल्या संस्कृत ज्ञानाच्या आधारे लोकांना थक्क केले. लोकांनी त्यांना कोणत्या पदव्या दिल्या? तर सरस्वती आणि पंडिता. नंतरचा प्रश्न आहे आपला, आर्य महिला समाजाची स्थापना 1882 साली पंडिता रमाबाई यांनी कोणत्या ठिकाणी केली? तर पुणे येथे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आर्य महिला समाज यांची स्थापना 1882मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या ठिकाणी केली? तर पुणे या ठिकाणी. देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कोणत्या स्त्री समाजसुधारकांनी केले? तर पंडिता रमाबाई. हंटर कमिशन पुढे साक्ष देताना स्त्री शिक्षणासाठी आग्रही कोण होते? तर पंडिता रमाबाई. कोणत्या धर्मातील सेवाभावी वृत्ती आणि मानवतावादी वृत्तीमुळे पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला? तर कोणता धर्म स्वीकारला? ख्रिश्चन धर्म. 1889मध्ये मुंबई येथे रमाबाईंनी स्त्रियांसाठी कोणत्या सदनाची स्थापना केली? तर शारदा सदन. शारदा सदनचे स्थलांतर पुण्यामध्ये कोणत्या वर्षी झाले? तर 1890. शारदा सदनच्या सल्लागार मंडळात कोणत्या थोर व्यक्ती होत्या? तर न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग आणि डॉक्टर भांडारकर. पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे अनाथ विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची व निवासाची आणि भोजनाची मोफत सोय कोणत्या संस्थेत केली? तर मुक्ती सदन. बायबलचे मराठीत भाषांतर, स्त्री धर्मनीती, दी हाय कास्ट हिंदी वुमन इत्यादी ग्रंथाचे लेखन कोणी केले?
तर पंडिता रमाबाई. पहा लक्षात ठेवा, स्त्री धर्मनीती, दी हाय कास्ट, हिंदू वुमन इत्यादी ग्रंथाचे लेखन पंडित रमाबाई यांनी केले आहे. पंडिता रमाबाई यांचा मृत्यू केव्हा झाला तर 5 एप्रिल 1922. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध महाराष्ट्रात सामाजिक जीवनातील अग्रणी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे केव्हा झाला 18 जानेवारी 1842. न्यायमूर्ती रानडे यांचे प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी झाले तर कोल्हापूर. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये न्यायमूर्ती रानडे कोणत्या विषयाचे शिक्षक होते प्राध्यापक होते तर इतिहास आणि इंग्रजी. न्यायमूर्ती रानडे यांनी कायद्याचा अभ्यासक्रम कोणत्या ठिकाणी पूर्ण केला तर मुंबई या ठिकाणी. मराठी सत्तेचा उदय किंवा मराठा सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर न्यायमूर्ती रानडे. हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला म्हटले जाते तर न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू केव्हा झाला तर 16 जानेवारी 1901. नंतरचा प्रश्न आहे, वीर वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म पुणे येथे केव्हा झाला तर इसवी सन 1800. लहुजी साळवे यांचे वडील कोणाच्या शिकारखान्यात नोकरीत होते तर पेशव्यांच्या. पुण्यातील शनिवार वाड्यावर इंग्रजांनी भगवा झेंडा उतरवून युनियन जॅक फडकवला. या प्रकारे कोणाच्या मनात चीड निर्माण झाली तर लहुजी साळवे. नंतरचा प्रश्न आहे, आपल्या घराजवळ तालीम बांधून काढली तेथे बलोपासनाबरोबरच शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण कोणी दिले तर लहुजी साळवे. लहुजी साळवेच्या तालीमीमध्ये कोणासारखे विचारवंत राष्ट्रप्रेमी तरुण तयार झाले तर महात्मा ज्योतिबा फुले. कामगार चळवळीचे अग्रगण्य दूत म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जाते. यांचा जन्म ठाणे येथे केव्हा झाला 1848. नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील कोणते तर कनेरसर. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वर्षी सामाजिक कार्याला प्रारंभ केला 1870. कोणत्या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला दिनबिंदू. कामगाराच्या हितासाठी 1884 रोजी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली तर नारायण मेघाजी लोखंडे. मुंबईमधील परळ येथे पहिली कामगारांची सभा केव्हा घेण्यात आली 23 सप्टेंबर 1884. नारायण मेघाजी लोखंडे याच्या प्रयत्नाने गिरणी मालकांनी कामगारांना रविवारची सुट्टी देण्याची मान्यता केव्हा दिली 10 जून 1890. हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणता किताब दिला तर राव बहादूर. जस्टिस ऑफ पीस या पदवीने सन्मानित कोणाला करण्यात आले नारायण मेघाजी लोखंडे. नंतरचा प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू कशामुळे झाला तर प्लेग आजाराने. 1907 रोजी बॉम्बे पोस्टल युनियन संघटनेची स्थापना कोणी केली तर पोस्ट खात्यातील कामगारांनी. 1909 साली कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केली तर भिवाजी नरे. अखिल भारतीय कामगार महासभेची स्थापना केव्हा झाली 1920. 1 डिसेंबर 1929 रोजी इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना झाली. यांचे अध्यक्ष कोण होते तर व्ही गिरी. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना 1893 साली कोणी केली तर गोपाळबाबा वलंकर. विटाळ विध्वंस हा ग्रंथ कोणाचा प्रसिद्ध आहे तर गोपाळबाबा वलंकर. दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणाला ओळखले जाते तर गोपाळबाबा वलंकर. शिवराम जानबा कांबळे हे कुठचे रहिवासी होते तर पुणे. शिवराम जानबा कांबळे यांच्यावर कोणत्या समाजसुधारकाचा प्रभाव होता तर बाबा पदमजी आगरकर आणि लोकहितवादी. पुण्यामध्ये 1904 साली श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना कोणी केली शिवराम जानबा कांबळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडला कोणी पाठविले तर महाराजा सयाजीराव गायकवाड. अस्पृश्यता निवारण परिषद या नावाने अस्पृश्यतेची पहिली परिषद मुंबई येथे 23 मार्च 1818 रोजी भरली. यांचे अध्यक्ष कोण होते तर सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड कोणत्या संस्थानाचे होते तर बडोदा संस्थान. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे भारतातील पहिले संस्थान कोणते बडोदा संस्थान. श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला सुरू करून यातून उत्तम ग्रंथाची भाषांतरे प्रसिद्ध करणारे कोण तर सयाजीराव गायकवाड. आपल्या संस्थानात पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंद, मिश्रविवाह, स्त्रियांचा वारसा, कन्या विक्री बंदी अशा
निवारणासाठी विधवा विवाह इत्यादी सुधारणा कोणी घडवून आणली? तर सयाजीराव गायकवाड. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकमधील कोणत्या ठिकाणी झाला? तर जामखिंडी. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आईचे नाव काय होते? तर यमुनाबाई. डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटीची स्थापना 12 ऑक्टोबर 1906 रोजी कोणी केली? तर विठ्ठल रामजी शिंदे. 1912 मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कोणी घेतला? तर महर्षी वि. रा. शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा मृत्यू पुणे येथे केव्हा झाला? 2 जानेवारी 1944. अस्पृश्यांसाठी झटणारे किसन बनसोडे यांचा जन्म महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी झाला? नागपूर. समाजबोधक निराश्रित समाज यांची स्थापना कोणी केली? किसन फागोजी बनसोडे. चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालय कोणी स्थापन केले? किसन फागोजी बनसोडे. भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर विचारवंत आणि अस्पृश्यता निवारण कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1891. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? महू, मध्य प्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? भीमाबाई. आणि वडिलांचे नाव सुभेदार रामजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक केव्हा उत्तीर्ण झाले? तर 1907. प्राचीन भारतातील व्यापार या विषयात प्रबंध लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती पदवी प्राप्त केली? तर M.A. भारतीय राष्ट्रीय नफ्याचा वाटा ऐतिहासिक पृथक्करण परिशीलन या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणती पदवी बहाल केली? PhD. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या विषयावर लंडन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणती पदवी दिली? तर DSc. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या वर्षी बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण झाले? त्यांच्या या कार्यामुळे त्यांना बाबासाहेब या नावाने संपूर्ण भारतीय जनता ओळखू लागली? तर 1923. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा प्रारंभ कोणत्या वर्षापासून होतो? तर या चळवळीचा प्रारंभ 1920 पासून होतो. डॉक्टर आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रयत्नाने अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या गेली? तर माणगाव. 20 व 21 मार्च 1920 रोजी कागल येथील माणगाव येथे याच्या मदतीने अस्पृश्यता परिषद भरवली. तर आप्पासाहेब पाटील. कोणत्या परिषदेत शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी अस्पृश्यांचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली? या परिषदेत असा ठराव पास करण्यात आला? तर माणगाव परिषद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या पाक्षिकाच्या माध्यमातून अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला? तर मूकनायक. नंतर पहा, बहिष्कृत हितकारणी सभा 20 जुलै 1924 रोजी कोणी स्थापन केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि यांचे सचिव होते सीताराम शिवतरकर. बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय होते? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर ही आजची माहिती तुम्हाला अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.